आपण आता गॅस्ट्रुलेशन कंप्लीट केलेलं आहे जे आपल्या सिलेबस मध्ये आहे आणि गॅस्ट्रुलेशन मध्ये 3 जर्म लेयर्स आर फॉर्म. गॅस्ट्रुलेशन नंतर जी पुढची स्टेप होते दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. पुढची जी स्टेप होते तिला आपण नाव देतो ऑर्गॅनोजेनेसिस. नाउ एव्हरीबडी इज नोईंग व्हॉट इज ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गनचं फॉर्मेशन या स्टेपला आपण काय वर्ड यूज करतो बाळांनो? ऑर्गॅनोजेनेसिस. आय थिंक यू आर गेटिंग गॅस्ट्रुलेशन. What is gastrulation? Formation of, it is the formation of 3 primary germ layers. आता germ layers हा वर्ड तुम्हाला एवढा क्लिअर कळलेला आहे की आता आय डोंट थिंक दॅट somebody will be confused with this germ layer. सगळ्यांना एकदम क्लिअर आहे ना? मला एक गोष्ट सांगा बरं. गॅस्ट्रुलेशन, एक मिनिट थोडंसं छोटं करतो. दिसतंय सगळ्यांना? हो सर. बोर्ड दिसतोय सगळ्यांना? क्लिअर? गुड. क्लिअर आहे. तर गॅस्ट्रुलेशन शब्दाचा अर्थ काय झाला? इट इज द फॉर्मेशन ऑफ 3 प्रायमरी जर्म लेयर्स. बरोबर. आता 3 प्रायमरी जर्म लेयर्स बाळांना एकदा तयार झाले की या 3 जर्म लेयर्स पासून प्रत्येक जर्म लेयरचं एक फेट असतं. जो पार्ट येतो फेट ऑफ जर्म लेयर. त्याच्यानंतरचा टॉपिक काय आहे? फेट ऑफ जर्म लेयर. पुढे जाऊन या जर्म लेयरचं काय होतं? फेट शब्दाचा अर्थ होतो भाग्य, भविष्य. फेट शब्दाचा अर्थ होतो भाग्य किंवा भविष्यात यांच्यापासून काय काय बनणार आहे. बरोबर. त्याला म्हणतात फेट. फेट ऑफ जर्म लेयर्स आपल्याला माहिती आहे. आपल्याला रफली जर कोणी विचारलं की फेट ऑफ जर्म लेयर्स काय असेल तर एंडोडर्म पासून सगळ्यात पहिले कोणता लेयर फॉर्म होतो त्या सिक्वेन्सने आपण लिहू. एंडोडर्म हा फर्स्ट जर्म लेयर असतो. एंडोडर्म इज द फर्स्ट जर्म लेयर विच इज फॉर्म. सगळ्यात आधी एंडोडर्म बनतो, त्याच्यानंतर बनतो एक्टोडर्म आणि ह्या दोघांच्या मधून बनतो एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म. आता रफली आपल्याला कोणी विचारलं की एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म तर ह्या 3 प्रकारच्या जर्म लेयर्स पासून काय काय बनतं? तर पूर्ण बॉडीचा जो एपिडर्मिसचा पार्ट आहे. एपिडर्मिस म्हणजे त्वचा. एपिडर्मिस, नेल, सॉरी उलट लिहिलं मी. एक्टोडर्म, एंडोडर्म पासून सगळं जे इंटरनल ऑर्गन्स एपिथेलियम जो असतो तो जनरली याच्यापासून बनलेला असतो. ग्लँड्स याच्यापासून बनलेले असतात. ज्या गॅस्ट्रिक ग्लँड्स वगैरे असतात त्या याच्यापासून बनतात. सगळे जेनायटो युरिनरी डायजेस्टिव्ह सिस्टीमची ट्यूब, त्यानंतर जेनायटो युरिनरी म्हणजे जेनायटो युरिनरीचा अर्थ होतो युरिनरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि जेनायटल ऑर्गन्स जे आहेत ते त्यांचं सगळ्यांचे पार्ट जे असतात ते एंडोडर्म बनलेले असतात. रेस्पिरेटरी सिस्टीमचा इनर लाइनिंग जी असते ते एंडोडर्मने बनलेली असते. हा सगळा पार्ट जो असतो हा एंडोडर्मचा पार्ट आहे. एक्टोडर्म पासून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही कधीच विसरणार नाही दॅट इज नर्वस सिस्टीम बनलेली असते. त्याच्यानंतर एपिडर्मिस बनलेले असतात. एपिडर्मिसवर असलेले सगळे स्ट्रक्चर. एपिडर्मिस मध्ये स्वेट ग्लँड्स येतात,
स्वेट ग्लँड्स येतात, त्यामुळे स्वेट ग्लँडचाच पार्ट येतो. मॅमरी ग्लँड्स येतात, त्याच्यानंतर सीबम प्रोड्युसिंग ग्लँड असतात, सिबॅसियस ग्लँड म्हणतात त्यांना, ज्यांना जे तुम्ही तरुण झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांना इथे अशी चामखीळ काढतात, अशी तुम्ही बघितली असेल. काही काही मुलांना सवय असते, ते काय करतात, चामखीळ काढतात. चामखीळ म्हणजे असे पुळ्या ज्या फोडत बसतात, असे फोडायला नको त्या, पण असं असं दाबून दाबून पांढरा जो भाग काढतात ना, दॅट इज ऍक्च्युअली कॉल्ड ॲज सीबम. म्हणजे या ज्या सीबम प्रोड्युसिंग ग्लँड, आमचा जो चेहरा असतो, की जी ही स्किन सगळी ऑइली असते, ऑइली दिसते. तुम्ही जर स्किन पाहिली ना, प्रत्येकाची स्किन त्याची थोडीशी ऑइली असते. अँड दॅट ऑइलीनेस ऑफ द स्किन इज बिकॉज ऑफ दिस सिबॅसियस ग्लँड. म्हणजे ही सिबॅसियस ग्लँड जी असते ती पण एपिडर्मिस म्हणजे एक्टोडर्म पासूनच हे सगळे ओरिजिन झालेले आहेत. नर्वस सिस्टीम मी सांगितली, एपिडर्मिस तुम्हाला सांगितली. तोंडातला भाग, माउथचा जो पार्ट असतो, माउथचा आतला जो पार्ट असतो तो एपिडर्मिसने बनलेला असतो. त्याच्यानंतर नेल्स वगैरे जे असतात, हेअरी पार्ट जो असतो तो सगळा एक्टोडर्म मध्ये ओरिजिन. मग मिझोडर्म काय बनवतं? मिझोडर्मचं सगळ्यात मोठं स्ट्रक्चर, सगळ्यात महत्वाचं स्ट्रक्चर असतं हार्ट. ऑल मसल्स, जवळजवळ बॉडी मधले सगळे मसल्स जे असतात, एक्सेप्ट आय मसल्स वगैरे, ऑल मसल्स ऑफ द बॉडी, जवळजवळ सगळे मसल्स, सगळे पूर्ण कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये मसल पण येतात, कनेक्टिव्ह टिश्यूज, बोन्स वगैरे, हे सगळंच्या सगळं, एवढंच नाही, टोटल ब्लड हे सुद्धा मिझोडर्मल इन ओरिजिन असतं. तर एक रफ आयडिया आपल्याला असली पाहिजे की ह्या जर्म लेअर्स पासून काय काय तयार होतं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एनसीआरटीने फार डिटेल नाही दिलेलं आहे. एनसीआरटीने फार या जर्म लेअर्सच्या फेट बद्दल, भाग्याबद्दल, भविष्याबद्दल फार खूप काही सांगितलेलं नाहीये. परंतु आपल्या स्टेट बोर्डने जे सांगितलेले त्याच्यात 3 टेबल्स मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. आफ्टर गॅस्ट्रुलेशन काय होतं, हे 3 जर्म लेअर्स तयार होतात ड्युरिंग गॅस्ट्रुलेशन. 15व्या दिवसापर्यंत सगळे जर्म लेअर्स तयार होतात. काय काय इव्हेंट्स लक्षात ठेवायचे? लक्षात ठेवायचं आहे की मोरुला स्टेज मध्ये जेव्हा एम्ब्रियो येतो, एम्ब्रियो जेव्हा मोरुला स्टेज मध्ये येतो, 8 to 16 सेल स्टेज मध्ये येतो, at that time it enters in the uterus and that is the day 4. महत्वाचा इव्हेंट हे लक्षात ठेवायचं. इम्प्लांटेशन कधी होतं? 7व्या दिवशी इम्प्लांटेशन जनरली होत असतं. ही गोष्ट एकदम फिक्स डोक्यात ठेवायची की 7 दिवसाच्या आत इम्प्लांटेशन होत नाही. 3 to 4 days, एकदा एंट्री झाल्यानंतर युटेरस मध्ये 3 to 4 days दॅट एम्ब्रियो फ्लोट्स इन द युटेराइन फ्लुइड. ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय काय गोष्टी ज्या मी इम्पॉर्टंट सांगतोय या एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ने अतिशय महत्वाच्या. तर एक एक गोष्ट अतिशय बारकाव्याने, अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. तर मी जे सांगितलं त्या गोष्टी लक्षात ठेवा. झोना पेलिस्युडाचा रोल लक्षात ठेवा. झोना पेलिस्युडा काय करतो? ऍबनॉर्मल ठिकाणी इम्प्लांटेशन होण्यापासून वाचवतो. इम्प्लांटेशन म्हणजे काय, ती गोष्ट आमच्या लक्षात आली. इट इज द एम्बेडमेंट ऑफ द अर्ली एम्ब्रियो इन द युटेराइन वॉल ऑर एंडोमेट्रियम, त्याला आपण इम्प्लांटेशन म्हणतो. इम्प्लांटेशन झाल्यानंतर, इम्प्लांटेशन 7व्या दिवशी होतं, त्याच्यानंतर त्याच्या स्टिकी सेल्स असतात ज्यांना आपण म्हणतो ट्रोफोब्लास्ट सेल्स, बरोबर. त्या ट्रोफोब्लास्ट सेल्स एम्बेड करतात, आत शिरतात, काही एन्झाईम्स प्रोड्यूस करतात, त्यामुळे वॉल ऑफ एंडोमेट्रियम डिझॉल्व्ह केली जाते आणि तिथे एक अल्टिमेट कनेक्शन तयार केलं जातं. ज्या वेळेला इकडे कनेक्शनचं काम चाललेलं असतं त्याच वेळेला युटेराइन ज्या एंडोमेट्रियल लाइनिंग जी असते ती टोटल ह्या एम्ब्रियोला कव्हर करते आणि आत घेऊन टाकते. दॅट इज इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन झाल्यानंतर ब्लास्टोसिस्ट पासून पुढची जी स्टेज असते त्याला म्हणतात गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन मध्ये काय होतं हे आपण पाहिलं. त्या गॅस्ट्रुलेशन मध्ये प्रायमरी जर्म लेअर्स म्हणतात आणि त्या जर्म लेअर्स मध्ये कोणकोणते जर्म लेअर्स असतात आणि त्यांच्यापासून काय काय बनतं, ही गोष्ट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने अतिशय महत्वाची आहे. and that we have written on the board. Sir,
सर बोला. बोर्ड थोडा शिफ्ट करा ना त्या साईडचं, म्हणजे येस, करतो. आलं का सगळं? हो सर. सगळं आलं का बघा एकदा. आता आज ज्या मी गोष्टी सांगणार आहे ह्या तुम्ही याच्या आधी कधीही ऐकलेल्या नसतील. अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. आणि तुमच्या डोक्यातल्या छोट्या छोट्या ज्या शंका असतात, प्रेग्नन्सी रिलेटेड, डिलिव्हरी रिलेटेड, डेव्हलपमेंट रिलेटेड, ह्या सगळ्याच्या सगळ्या निघून गेल्या पाहिजे. आता ज्या मुलांकडे जे मुलं ह्या लेक्चरला टेक्स्ट बुक घेऊन बसलेले आहेत त्या सगळ्यांसाठी सांगतो. पेज नंबर 35 काढा. पेज नंबर 35 काढा. ज्यांच्याकडे आपलं स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक असेल त्यांनी सगळ्यांनी पेज नंबर 35 काढा. फेट ऑफ जर्म लेयर्स असं. आता इथे गॅस्ट्रुलेशन मध्ये एक वर्ड आलेला आहे बघा. 34 पेज नंबरवर पहिल्यांदा बघा, मग 35 वर येऊ आपण. गॅस्ट्रुलेशन काय लिहिलेलं आहे तिथं? मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. मॉर्फोजेनेटिक मुवमेंट काय असतात? These are the different types of movement to reach their definite place in the embryo. मॉर्फोजेनेटिक मुवमेंट म्हणजे काय? या सेल्स मध्ये, या ज्या आपण पाहिल्या होत्या की हायपोब्लास्ट सेल्स, एपिब्लास्ट सेल्स, या ज्या सेल्स मध्ये जी मुवमेंट आपल्याला दिसते, दॅट मुवमेंट म्हणजे ते आपापल्या जागी जाणं, आपापल्या जागेवर जाणं, दिस इज कॉल्ड ॲज मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. गॅस्ट्रुलेशन बिगिन्स इन द एम्ब्रियोब्लास्ट सेल्स on about 8th day after fertilization. Important आहे. फिगर नंबर 2.15 व्हीएस ऑफ लेट गॅस्ट्रुला, त्याच्या खाली जी पहिली ओळ आहे, दुसरी ओळ आहे, ती ओळ अंडरलाईन करून ठेवा, MCQ होऊ शकतो. गॅस्ट्रुलेशन बिगिन्स इन द एम्ब्रियोब्लास्ट सेल्स ऑन अबाउट 8th day of fertilization, IMP. Cell on the free end of the inner cell called hypoblast, हे सगळं आपल्याला माहिती आहे, become flattened, starts dividing and grows downward towards the blastocele cavity, blastocyst. This layer is called endoderm, is the first to differentiate. सिक्वेन्स पण तसाच लिहिलेला आहे बोर्डवर बघा एकदा. सगळ्यात आधी एंडोडर्म बनतो. इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसील and forms a sac called yolk sac, which sac is present inside the dash sac is present inside the endoderm, yolk sac. The remaining cell of the inner cell mass, उरलेल्या ज्या सेल इनर सेल मास मधल्या ज्या सेल्स असतात, in contact with cells of Rauber. सेल्स ऑफ राउबर आपल्याला माहिती आहे, सायटोट्रोफोब्लास्ट जे असतात बाळांनो, या सायटोट्रोफोब्लास्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्या सेल्स असतात त्या सेल्सला आपण सेल्स ऑफ राउबर म्हणतो. आर कॉल्ड एपीब्लास्ट. त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या सेल्सला आपण नाव देतो एपीब्लास्ट. बोथ सेल्स फॉर्म ए फ्लॅट बायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क. बायलॅमिनर, दोन थरांची. बायलॅमिनरचा अर्थ होतो विच हॅज 2 layers. काय बनवते? एम्ब्रियोनल डिस्क. त्यामुळे एम्ब्रियोनल डिस्क हा वर्ड घेऊन कोणीही कन्फ्यूज व्हायचं नाही. समजा हा जो एम्ब्रियो आहे, तर या एम्ब्रियो मध्ये इथे सेल्स ऑफ राउबर असतील, या ठिकाणी इथल्या ज्या सेल्स असतील या आधी कॉन्टॅक्ट मध्ये असतात, नंतर इथे समजा या सेल्स आहेत, या सेल्स ज्या आहेत, या सेल्स असं काढू पहिले, ही ट्रोफोब्लास्ट सेल्स, यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्या इनर सेल मासच्या सेल्स आहेत यांना आपण नाव देईल सेल्स ऑफ राउबर. राउबरच्या सेल्स यांना म्हटलं. आणि त्या नंतर ज्या सेल्स असतील ज्या कम्पॅरेटिव्हली हाय असतील थोड्याच्या किंवा कॉलमनार असतील, या सेल्सला आपण म्हणतो एपीब्लास्ट. एपीब्लास्टच्या खालच्या ज्या सेल्स असतील त्यांना आपण नाव देतो हायपोब्लास्ट. आता हे जे स्ट्रक्चर आहे याला 3D इमॅजिनेशनने करा. समजा एक बॉल आहे, इकडे लक्ष द्या, एक असा बॉल आहे आणि त्या बॉलच्या वरती अशी एक तक्ती लावलेली, एखादी बशी लावलेली आहे.
आपण जे चहा वगैरे पितो, जशी बशी लावतो, त्या बशी जसं असं बशी सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे बघा, हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे असं बशी सारखं स्ट्रक्चर आहे. असं हे डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे हा टोटल राऊंडेड किंवा सर्क्युलर मास, गोल मास, स्फेरिकल मास, याच्यामध्ये आणखी एक चकती अशी वरच्या बाजूला लागलेली आहे. त्यामुळे याला काय आपण म्हणतो, एम्ब्रियोनल मास. ही गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्याबद्दल बोललं जात आहे, जे बायलॅमिनार असतं, म्हणजे 2 लेयर्स असतात. आता after formation of endoderm, the second layer to be differentiated is ectoderm. Cells of the epiblast divide and redivide, form in such a way that enclose the amniotic cavity. ह्या अशा पद्धतीने डिवाइड होतात की ज्याच्यामध्ये खालच्या बाजूने येत असतात, आणि याला आपण म्हणत असतो एम्ब्रियॉनिक कॅव्हिटी. याला आपण काय वर्ड यूज करतो बाळांनो, एम्ब्रियॉनिक कॅव्हिटी. एम्ब्रियॉनिक कॅव्हिटी ज्याच्यामध्ये amniotic कॅव्हिटी, आणि amniotic कॅव्हिटी मध्ये amniotic फ्लुइड भरलेलं असतं, ज्याच्यामध्ये बाळ तरंगतं. आपल्याला माहिती, ही जी amniotic कॅव्हिटी असते पूर्ण कव्हर करून घेते आणि त्याच्या आत बाळ असतं. आता फेट ऑफ जर्म लेयर्स. आता इथे नीट लक्ष द्या. इथे 2 वर्ड. आता याच्या खाली पहिल्यांदा हे वाचण्याच्या आधी मी हा पॅराग्राफ जो आहे तो कम्प्लीट करून घेऊ, मग आपण वरती फेट कडे जाऊया. द फ्लोअर ऑफ धिस कॅव्हिटी. फ्लोअर शब्दाचा अर्थ होतो पृष्ठभाग. फ्लोअर आणि रूफ हे 2 वर्ड येतात बेटा. फ्लोअर शब्दाचा अर्थ होतो फ्लोअर, याचा अर्थ जमिनीचा भाग. रूफ याचा अर्थ होतो छताचा भाग. म्हणजे छत वेगळ्या सेल्स बनवतील, फ्लोअर वेगळ्या सेल्स बनवतील. जे खालच्या ज्या सेल्स असतील त्यांना म्हणतात फ्लोअर सेल्स, वरच्या ज्या सेल्स असतील यांना म्हणतात रूफच्या सेल्स. आता नीट लक्षात ठेवा, या ठिकाणी एक डिफरन्शिएटिंग पॉइंट मी तुम्हाला सांगतो. द फ्लोअर ऑफ धिस कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? अमनिओटिक कॅव्हिटी. फ्लोअर ऑफ धिस कॅव्हिटी हॅज एम्ब्रियोनल डिस्क. याच्या खाली काय असेल, म्हणजे ह्या पार्ट बद्दल बोलतोय सध्या. या पार्ट बद्दल बोलतोय, म्हणजे ही जी कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीच्या खालच्या सेल्स ज्या असतील, इथे ह्याच्या खालच्या सेल्स असतील, या सेल्सला हे जे 2 लेअर तयार झाले, याला आपण नाव देतोय एम्ब्रियोनल डिस्क. काय नाव देतोय? एम्ब्रियोनल डिस्क. क्रिस्टल क्लिअर. एक कन्सेप्ट एक पण अशी राहिला ना खूप जी आपल्याला नाही समजली. याला आपण नाव देतोय एम्ब्रियोनल डिस्क. हे काय आहे? फ्लोअर आहे. हे काय बाळांनो? फ्लोअर. दिस इज फ्लोअर. आता रूफ काय आहे? नीट लक्षात द्या. हा रूफचा पार्ट आहे. काय म्हणतोय बघा नीट. द रूफ ऑफ amniotic cavity इज लाइन्ड बाय amniogenic सेल्स. म्हणजे इथे कोणत्या सेल्स असतील? amniogenic. जे amniotic फ्लुइड बनवतील अशा सेल्सला काय वर्ड यूज करू आपण? amniogenic सेल्स. येतंय सगळ्यांच्या लक्षात? बोलत राहा माझ्याशी. amniogenic सेल्स काय बनवतील? amniogenic सेल्स काय बनवतील? रूफ बनवतील. ROOF. रूफ म्हणजे छप्पर, छत. रूफ काय बनवतील? इथे amniogenic सेल्स. आणि फ्लोअर काय बनवतील? फ्लोअर काय बनवतील? एम्ब्रियोनल डिस्क. एक येतंय लक्षात? कम ऑन. आता काय म्हटलंय पुढे? Later these cells divide and redivide to form the amnion. Amnion is an extra embryonic membrane that surrounds and protects the embryo. As a result of all these changes, the bilaminar embryonic disc is positioned in between the amniotic cavity and yolk sac. Amniotic cavity ही cavity, आणि ही खालची जी डिस्क आहे, इथे कोणते लेअर आहे आपल्याला माहिती आहे? बोला पटकन. इथला लेअरचं नाव सांगा. हा जो लेअर मी काढतो, या लेअरचं नाव सांगा पटकन. Yes, it is cytotrophoblast. And this cavity is, what is the name of this cavity? Yolk sac. Yes, it is yolk sac. म्हणजे वरती कोणती कॅव्हिटी आहे? amniotic कॅव्हिटी. खालती कोणती कॅव्हिटी आहे? yolk sac. ही गोष्ट लक्षात ठेवा. This cavity is amniotic cavity. ही जी कॅव्हिटी आहे ही कोणती आहे? amniotic cavity. कॅव्हिटी म्हणजे पोकळ भाग. वरती कोणती कॅव्हिटी आहे? amniotic कॅव्हिटी. मध्ये खालची कोणती कॅव्हिटी आहे? yolk sac. आणि मध्ये काय आहे? एम्ब्रियोनल डिस्क. ही क्लिअर झालं का कन्सेप्ट सगळ्यांच्या? बोला पटकन. हो सर. येस सर.
थंब पाठवत जा, थंब पाठवत जा. एक एक गोष्ट एकदम क्लिअर राहू द्या बेटा, बिलकुल कोणाच्याही डोक्यामध्ये कन्सेप्ट मध्ये कन्फ्युजन नको. आता फायनल काय म्हणतोय तो, द बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क इज पोझिशन इन बिटवीन amniotic cavity and yolk sac. Actual gastrulation occurs about 15 days after fertilization. हा हे सेंटेन्स महत्वाचं आहे. काय म्हटलेलं, ऍक्च्युअल गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस कधी सुरू होते, 15 दिवसांनी आफ्टर फर्टिलायझेशनच्या 15 दिवसांनी. इन वेज द बायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क इज ट्रान्सफर्ड इनटू ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क. त्याच्यामध्ये तिचं रूपांतर होतं बायलॅमिनर वरून ट्रायलॅमिनर होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की मॉर्फोजेनेटिक मुवमेंट होते, नेनाळे लेअर्स नेनाळ्या लेवलला जातात आणि ते काय बनवतात, 3 जर्म लेअर बनवतात. आता या जर्म लेअर कडे काय लिहिलेलं आहे, जो पॉइंट मी सांगतोय तिथेच फक्त पेन्सिलीने खुणा करायचे, अख्खच्या अख्खं नाही लिहायचं. आता तुम्हाला एक्टोडर्म काय माहितीये, एक्टोडर्म गिव्स राईज टू एपिडर्मिस ऑफ द स्किन. माहिती आपल्याला, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड, सलायव्हरी ग्लँड, मेमरी ग्लँड, लॅक्रिमल ग्लँड, सिबॅशियस ग्लँड, कॉर्निया अंडरलाईन, लेन्स अंडरलाईन, रेटिना अंडरलाईन, मेमरी ग्लँड अंडरलाईन. कारण मेमरी ग्लँड मध्ये कन्फ्युज होतो आपण. स्किनशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत, रेटिना अंडरलाईन, कंजंक्टिवा अंडरलाईन, इनॅमल ऑफ द टीथ अंडरलाईन, ऍड्रिनल मेड्युला अंडरलाईन आणि पिनियल ग्लँड अंडरलाईन. बाकी आपल्याला माहिती आहे नर्वस सिस्टीम तयार करते. मी जे जे सांगितलं ते एक्झाम साठी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत याच्या आधी. मिझोडर्म बद्दल काय म्हटलेलं आहे, ऑल टाइप्स ऑफ मसल्स एक्सेप्ट खाली अंडरलाईन करा, पूर्ण तो जो बॉक्स आहे काय म्हणतात ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेट खाली अंडरलाईन करा. एक्सेप्ट आयरिस मसल, सिलियरी मसल. बरोबर हेच पिकअप करून एक्झाम मध्ये विचारले जातात एमसीक्यूच्या माध्यमातून. विच ओरिजिनेट फ्रॉम ectoderm, connective tissue and dermis of the skin, adrenal cortex, heart, blood vessels, lymphatic vessels, middle ear, dentine of the teeth, urinary reproductive ducts, gonads, kidneys, sclera, choroid of the eye. पुढे एंडोडर्म मध्ये काय काय लिहिलेलं मी जे लिहिलंय याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, मिझोडर्म पासून काय काय तयार होतात, किडनीज तयार होतात, अंडरलाईन करायचं आहे. मिडल इयरचा पार्ट तयार होतो, अंडरलाईन करायचा आहे. कोरॉइड लेअर ऑफ द आय आपल्याला माहिती आहे 3 लेअर असतात, स्क्लेरा, कोरॉइड आणि रेटिना. तर स्क्लेरा सगळ्यात बाहेरचा आणि त्याच्या खालचा जो असतो तो कोरॉइड लेअर मिझोडर्मल इन ओरिजिन असतो. आता एंडोडर्म पासून काय काय तयार होतं नीट लक्षात घ्या. मिडगट, ग्लँड्स ऑफ स्टमक, इंटेस्टाईन लिहिलेलं आहे ऑलरेडी. जेनायटल ऑर्गन्स बरेचसे याच्यापासून तयार होतात. आता युस्टेशियन ट्यूब स्पेसिफिकली विचारली जाते, त्यामुळे लिहून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा. युस्टेशियन ट्यूब, थायमस ग्लँड, लिव्हर, पॅनक्रियाज आणि लाइनिंग ऑफ मिडल इयर. हे सगळेच्या सगळे अंडरलाईन करून ठेवा बाळांनो. जे मी बोललोय हे सगळंच्या सगळं अंडरलाईन करून ठेवा. केला अंडरलाईन सगळ्यांनी? येस सर. येस सर. आता आय डोंट थिंक दॅट देर वुड बी एनी कन्फ्युजन रिगार्डिंग द ऑर्गॅनोजेनेसिस. आता ऑर्गॅनोजेनेसिस तुम्हाला काही डिटेल शिकायचं नाहीये. आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला कोणता जर्म लेअर केव्हा तयार झाला हे जर माहित असेल. आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली, प्रेग्नन्सी मध्ये पहिल्या 12 वीक्स मध्ये, फर्स्ट 12 वीक्स आपण काय केलं होतं मागच्या वेळेला, त्यावेळेला शनिवारी आपल्याला प्रॉब्लेम खूप आला होता. आतापर्यंत हे लेक्चर झालं असतं आपलं, त्यामुळे थोडा डिले झालेला आहे. आणि त्यामुळे आता आपण काय केलेलं आहे, एक गोष्ट आज मी डिक्लेअर करतोय, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आपली जी येऊ घातलेली टेस्ट होती, कधी सांगितली होती मी टेस्ट तुम्हाला डिक्लेअर केलेली? 3 तारखेला. आता ती पोस्टपोन करून आपण सॅटर्डेला ठेवतोय. कधी ठेवतोय आपण? सॅटर्डेला. त्यामुळे तुम्हाला आणखी चांगला अभ्यासाला चान्स मिळाला. 50 क्वेश्चन्स असतील
आणि क्वेश्चनची लेवल चांगल्यापैकी असेल. त्यामुळे व्यवस्थित प्रिपेअर करा, एकदम चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा आणि चांगल्या पद्धतीने लाईन टू लाईन एनसीईआरटी वाचा. एकदा नाही समजलं दोनदा वाचा. एनसीईआरटी वाचा आणि जिथे गरज लागली की हा एक पॉइंट स्टेट बोर्ड मध्ये चांगला दिलाय तर स्टेट बोर्ड पण वाचा. तर हे दोन्ही पुस्तकं प्रॉपरली वाचून ठेवा. सॅटर्डेला टेस्ट होईल. थर्सडेची टेस्ट आपण पोस्टपोन करतोय कारण आपल्याला माहिती आहे की सॅटर्डेलाच आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो लेक्चर. त्यामुळे मंडे टू फ्रायडे एकदम रेग्युलर लेक्चर्स होतील. सॅटर्डेला आपण काय करूया, सॅटर्डेला टेस्ट घेऊ. सॅटर्डेला बरोबर 1 वाजता तुमच्या सगळ्यांच्या याच्यावर डिस्प्लेवर येऊन जाईल. आणि तुम्हाला फक्त लक्षात ठेवा, काही काही मुलं दरवेळेला मी सांगून सुद्धा त्यांना येत नाही का काय काय माहिती, पण दरवेळेला समजा थेरी पेपर असला तरी पूर्ण क्वेश्चन लिहितात. ऑप्शन मी फक्त सांगितलेलं असतं तुमची फार इच्छा असेल तर ऑप्शनचा ABCD एवढंच लिहायचं. पण काही काही ठीक आहे त्याच्यापेक्षा पुढे जातात, तर ती जो करेक्ट ऑप्शन आहे ते पण समोर लिहून ठेवायचं. चांगलं आहे, त्याच्यात काही वाईट नाही, त्याच्यात काही फार वेळ जात नाही. परंतु कधीही क्वेश्चन लिहायचा नाही. आता जे मी क्वेश्चन पेपर पाठवणार आहे त्याच्यात फक्त ऑप्शन लिहायचे. पट 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 जर जमलं तर मी गुगल फॉर्म्सवर पाठवेल आणि जर समजा नाही जमलं तर मी मॅन्युअली सगळ्यांचे चेक करून देईल, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं मागच्या वेळेला 40-50 पेपर जे होते ते सगळेच्या सगळे मी स्वतः तपासले, तर तसंही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की बरोबर त्या 1 तासामध्ये तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे तो रीड करून, काही क्वेश्चन खूप मोठे त्यामुळे प्रॉपरली रीड करून, मॅच द पेअर्स असतात त्या प्रॉपर करून एकदम प्रॉपरली तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि सॉल्व्ह करून सबमिट करून टाकायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हॉट्सअपला तुमचं नाव वरती लिहायचं किंवा एका साध्या फोटोवर येऊ शकतं. तुम्ही काय करायचं, एक पेपर घ्यायचा आणि तुम्ही ते जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, ते सगळ्या क्वेश्चन्सच्या समोर फटफट फटफट त्यांचे ऑप्शन्स लिहून मोकळे करून त्याचा एक क्लिक स्नॅपशॉट घ्यायचा. तुमचं वरती नाव असेल आणि खाली सगळे ऑप्शन्स असतील. क्वेश्चन नंबर 1चा ऑप्शन A, B 2चा B, असं जे काही असेल त्या पद्धतीने 50च्या 50 क्वेश्चनचा एक फोटो काढला, मला पाठवला, विषय संपला. याच्या पलीकडे जास्त मेहनत, हमाली दलाली करायचं काही काम नाही. आय होप यू आर गेटिंग. चालेल, आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आपण प्रेग्नन्सीचे 3 पार्ट मध्ये डिव्हिजन करतो. आता जेस्टेशन हा एक वर्ड येतो बघा, जेस्टेशन. जेस्टेशन शब्दाचा अर्थ होतो, जेस्टेशनला कधी कधी कन्सेप्शन असा पण वर्ड यूज करतो. पण जेस्टेशन आणि कन्सेप्शन याच्यामध्ये एक फरक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. कन्सेप्शन शब्द हा कन्सीव पासून आलेला आहे. कन्सीव शब्दाचा अर्थ होतो दिवस जाणे किंवा प्रेग्नन्सी राहणे. याला मराठीत, शुद्ध मराठीत दिवस जाणे, दिवस गेले का असं म्हणतात. दिस इज ऍक्च्युअली द स्टेज ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी राहणं याला म्हणतात कन्सेप्शन. आणि जेस्टेशन हा पिरियड असतो. इट इज द पिरियड. म्हणजे ऍक्च्युअली याला 2 अर्थाने वापरले जातात. कन्सीवच्या अर्थाने पण वापरले जातात आणि पिरियड ऑफ प्रेग्नन्सी पण यूज केला जातो. पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इज ऑल्सो कॉल्ड ॲज जेस्टेशन. हा जो जेस्टेशन पिरियड आहे हा ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम व्हॅरी करतो. In case of human being, it is 266 days from the day of fertilization. From the day of fertilization. जे मुलं त्या दिवशी नसतील त्यांनी ही इन्फॉर्मेशन प्रॉपर लिहून घ्या. 266 days from the day of fertilization or 280 days from LMC, that is last menstrual cycle. लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल पासून 280 डेज हा जेस्टेशनचा पिरियड असतो. जेस्टेशन पिरियडला आपण म्हणतो, जेस्टेशन पिरियड इज कॉल्ड ॲज, इन मराठी इट इज कॉल्ड ॲज गर्भधारणेचा कालावधी. गर्भधारणेचा कालावधी मी मुद्दाम मराठीवाल्या मुलांसाठी लिहितोय. इन केस ऑफ ह्युमन बीइंग गर्भधारणेचा कालावधी किती असतो? 9 months आणि 10 days प्लस
-1 डे. यालाच आपण काय करतो, आता हे जे 9 महिने आहेत, या 9 महिन्यांना आपण काय करतो, 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. एंटायर टोटल entire pregnancy is divided, for our convenience, divided into 3 trimesters. Entire pregnancy is divided into, for our convenience, 3 trimesters. First trimester, second trimester आणि third trimester. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट ट्रायमेस्टर आपण लिहिलं होतं त्या दिवशी पिरियड, ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी ठीक आहे, नसेल लिहिलं तर आज लिहून घ्या. 0 to 26th week, sorry 26th, 12 weeks, 13 to 26th week, and 26th to पार्च्युरिशन, प्रसूतीपर्यंत. पार्च्युरिशनचा अर्थ होतो प्रसूती, प्रसूतीपर्यंतचा. असे आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये काय, याच्यामध्ये काय. तर फर्स्ट जे ट्रायमेस्टर असतं हा ऑर्गॅनोजेनेसिसचा पिरियड असतो. ह्यो ऑर्गॅनोजेनेसिसचा पिरियड, हा जो पिरियड असतो हा ऑर्गॅनोजेनेसिसचा, GENESIS, ऑर्गॅनोजेनेसिसचा पिरियड असतो. हा जो फर्स्ट 12 वीक्स असतात हे ऑर्गॅनोजेनेसिसचे पिरियड असतात. या पिरियड मध्ये खूप चांगल्या पद्धतीने, खूप बारकाव्याने काळजी घ्यावी लागते. आता आय होप तुम्ही सगळेजण जर रेडी असाल तर मी फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये काय काय असतं ते आपण लिहून घेऊ, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये काय होतं ते लिहून घेऊ, आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये काय होतं ते लिहून घेऊ. आणि मध्ये मध्ये जर एक्सप्लेनेशन लागलं तर मी तुम्हाला करत जातो. तर लिहा, पहिल्यांदा सगळ्यांनी लिहा एकदम काळजीपूर्वक. आता दिसायचं काही काम नाही बेटा. सर. कोण पार्थ आहे का? बोला. सर ते 266 डेज सांगाल का? अच्छा, 266 डेज काय काय विचारायचं ते विचार बघा. प्लीज आस्क मी, नो प्रॉब्लेम, आय एम गोइंग टू एक्सप्लेन. बोला. या दोघांमध्ये फरक सांगायचा आहे तुम्हाला? या दोघांमध्ये फरक सांगायचा आहे का? हो हो. येस. हे बघा, 266 मध्ये 14 दिवस ऍड केलं तर किती होतात? +14. या 266 + 14 280 होतात ना, बरोबर आहे ना? म्हणजे आपण काय करतो, मागे जातो. 14 दिवस मागे जर गेलो, हे बघा याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे सोनोग्राफी वाले जे डॉक्टर असतात, सोनोलॉजिस्ट म्हणतात त्यांना, हे सोनोग्राफी वाले जे डॉक्टर असतात पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये ते एक्झॅक्ट डेट नाही त्यांना काढता येत, पण पुढच्या याच्यामध्ये त्यांना एक्झॅक्ट डेट काढता येते आफ्टर मेजरिंग द लेंथ ऑफ दॅट डेव्हलपिंग बेबी किंवा फीचर ज्याला आपण म्हणतो त्याला आपण. आणि आपण मागच्या वेळेला समजून घेतलं होतं की 8th वीक पर्यंत, अप टू 8 वीक एम्ब्रियो, 8 वीक पर्यंत, कम्प्लिशन ऑफ द 8 वीक पर्यंत आपण त्याला म्हणतो एम्ब्रियो. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो त्याला, ऍज सून ऍज द 9th वीक स्टार्ट, तर टिल पार्च्युरिशन काय म्हणतो त्याला? फीटस. काय वर्ड यूज करतो त्याच्यासाठी? फीटस. हे सगळ्यांना क्लिअर आहे का? हो सर. कमॉन, हे सगळ्यांना क्लिअर आहे? आता कसं करायचं, याला काय करायचं, एक साधी गोष्ट आहे. तुमच्याकडे 2 प्रकारच्या फिमेल्स आल्या समजा. एकाला लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल माहिती आहे, एकाला फर्स्ट डे ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. लक्षात ठेवा, इथे LMC ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला इथे कोपऱ्यात लिहून ठेवा फर्स्ट डे,
लास्ट डे नाही, तुम्ही जर फिमेल्सला विचारलं नाही तर त्या काय करतात, प्लस म्हणजे ज्या दिवशी, आता हा वर्ड तुम्हाला किती आवडेल मला माहित नाही, पण ज्या दिवशी डोकं धुतलं ना, जनरली फिमेल्स काय करतात, आफ्टर मेन्स्ट्रुएशन त्या डोकं धुवून टाकतात. त्या डोकं धुण्याचा दिवस जो असतो, 5th डे जो असतो, तो सांगत असतात. त्याच्याऐवजी त्यांना विचारायचं की डे ऑफ स्टार्ट ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. तर तुम्ही एक्झॅक्ट तुम्ही त्याच्यात 280 डेज जर तुम्ही कॅल्क्युलेट केले किंवा मोजले तर तुम्हाला एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी मिळू शकते. काय मिळते बाळांनो? एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. डिलिव्हरी म्हणजे प्रसूतीची तारीख तुम्हाला मिळू शकते. याला शॉर्ट मध्ये म्हणतात ईडीडी. काय म्हणतात? ईडीडी, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. तर एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी कशी कॅल्क्युलेट करायची असते? एक तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकतात, विच इज मोस्ट प्रेफर्ड मेथड. जर समजा तुम्हाला ही नाही कळली किंवा याच्यात तुम्हाला असं वाटतंय की काही गोंधळ आहे, तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही अंदाज लावू शकता की फर्टिलायझेशन अमक्या दिवशी झालं असेल, तिथून पुढे आपल्याला मोजायचे. जर समजा एखाद्या फिमेलला असं कळलं की तिला प्रेग्नन्सी आहे पण तिला एक्झॅक्ट डेटचा प्रॉब्लेम येतोय, तर अशा वेळेला दुसरा काही मेथड नसते, तुम्हाला अंदाजच लावा लागतो की सर्वसाधारण कधी झालं असेल. त्याच्यामध्ये +- 5 डेज किंवा +- 1 वीक कन्सिडर केले जातात. त्याच्यात फार हार्ड अँड फास्ट असा काही रूल नाहीये. हे जनरली लक्षात ठेवण्यासाठी असतं आपल्याला. आता तुम्ही सगळेजण, आय होप आता हा फंडा क्लिअर झाला असेल. ज्याला आणखी काही कोणी विचारायचं असेल त्यांनी पर्सनली व्हॉट्सअप करा, मला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय करूया, फर्स्ट वीक आणि फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. आता याच्याबद्दल एक रफ तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो. फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये सर्वसाधारणतः एकदा आत्ताच्या काळामध्ये, रिसेंटच्या जे काळ आहे त्या काळामध्ये, चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या स्त्रिया याच्यामध्ये कमीत कमी 1 वेळा अल्ट्रासोनोग्राफी किंवा 2 वेळा अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी करून तपासणी करून घेतात. प्रेग्नन्सी प्रॉपर पोझिशनला आहे का, त्याच्यानंतर आणि फिमेल्स डॉक्टरकडे केव्हा जातात, यूपीटी, युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट किंवा ग्रॅव्हिडेक्स ज्याला आपण म्हणतो, ती पॉझिटिव्ह आल्यानंतर जातात. तर ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये कमीत कमी 2दा तपासणी झाली पाहिजे डॉक्टरकडनं आणि एकदा तरी अल्ट्रासोनोग्राफी झाली पाहिजे. याच्यानंतर दुसरा जो पिरियड असतो याच्यामध्ये म्हणतात, ह्या पर्टिक्युलर पिरियडला म्हणतात फिटल अनॅमोली जी असते. त्याच्यामध्ये बाळामध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे का. पुढचा जेव्हा मी टॉपिक शिकवेल तेव्हा तुम्हाला सांगेल की कुठपर्यंत मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आपण अबॉर्ट कुठपर्यंत करू शकतो, कुठपर्यंत बाळाला शरीराच्या बाहेर काढता येतं, म्हणजे अबॉर्शन घडवून आणता येतं, गर्भपात करता येतो. तर गर्भपात केव्हा करायची पाळी येते? 3 गोष्टींमध्ये येते. नंबर 1, जर बाळाला काही गंभीर असा आजार असेल किंवा त्याच्यामध्ये एखादा ऑर्गनच प्रॉपरली फॉर्म झाला नसेल, ॲबनॉर्मल एखादा पार्ट डेव्हलप झाला असेल तर त्याला असेल. दुसरी कंडिशन असते की त्यावेळेला काही जेनेटिक डिसऑर्डर तपासल्या जातात. जेनेटिक डिसऑर्डर त्याच्यासाठी एक मेथड असते की जे अमनिओटिक फ्लुइड असतं, हे अमनिओटिक फ्लुइड काढून त्याची तपासणी केली जाते. त्याच्यामुळे कळतं की याला काही जेनेटिक डिसऑर्डर आहे का. तर ती एक दुसरी पद्धत. आणि तिसरी जी पद्धत असेल की असं काहीतरी झालंय की ज्याच्यामुळे ते बेबीची जी नॉर्मल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, म्हणजे एक्सपेक्टेड जी डेव्हलपमेंट आहे तीच होत नाहीये. तर एक तर प्रॉब्लेम आला, दुसरं डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम आला आणि तिसरं जेनेटिक प्रॉब्लेम आला. चौथा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. चौथा प्रॉब्लेम आहे की मुलगी असेल तर जे तशा मेंटॅलिटीचे लोक असेल तर त्यावेळेला ते अबॉर्शन करतात. तर जनरली याच्यामध्ये 2दा सोनोग्राफी केली जाते आणि प्रॉपर मेडिसिन्स दिले जातात. आता तुम्ही म्हणाल की सर ह्या सगळ्या पिरियडमध्ये मेडिसिनची आवश्यकता काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या फिमेल्सकडे, सगळ्या कुटुंबांमध्ये त्या स्त्रीला विशेष लक्ष दिलं जात नाही. जनरली मी तर तुम्हाला आजपासून सांगेल की तुम्ही तुमच्या आईचं रिस्पेक्ट प्रॉपरली करायला शिका. याचं कारण सांगतो.
की जनरली सगळं कुटुंब जेवतं आणि शेवटी जे उरलेलं असतं ती आई खात असते. इतका मोठा त्याग तुम्ही कोणी कुठे पाहिला नाही. तर जनरली इट इज आवर प्राईम ड्युटी टू टेक हर प्रॉपर केअर. आपण त्या आईची प्रॉपर काळजी घेतली गेली पाहिजे, प्रॉपरली लक्ष दिलं गेलं पाहिजे. ती जेवली का? आणि प्रेग्नन्सीमध्ये जर तिचा आहार चांगला नसेल तर त्याचे परिणाम पुढे होणाऱ्या त्या बाळावर होत असतात. म्हणून डॉक्टर लोक काय करतात, 3-4 गोष्टी इंडियामध्ये मोस्ट कॉमन आहे. ते आपण चॅप्टर नंबर आय थिंक 8 नंबर, ज्याच्यावर मी तुम्हाला एमसीक्यू देणार आहे किंवा टेस्ट घेणार आहे, त्या 8 नंबर चॅप्टरच्या वेळेला बोललो होतो की अॅनिमिया इज द मोस्ट कॉमनली सीन इन इंडियन फिमेल. तर त्याचं कारण आहे की एक तर त्यांना नॉन व्हेजिटेरियन जरी असल्या तरी त्यांना तेवढ्या प्रमाणात व्हेजेस मिळत नाही, नॉन व्हेजिटेरियन फूड मिळत नाही. दुसरी गोष्ट आयर्नचं सप्लिमेंट खूप कमी प्रमाणात असतं. तिसरी गोष्ट मिल्क खूप कमी प्रमाणात मिळतं. तर या तिन्ही गोष्टींची अवेलेबिलिटी पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यामुळे आपण काय सांगतो, जर प्रेग्नन्सीमध्ये एखाद्या खूपच गरीब कुटुंबातले असेल तर त्या अशा महिलेला आपण सांगतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या अवेलेबल केलेल्या आहेत. ह्या पूर्ण जेस्टेशनच्या पिरियडमध्ये त्यांनी रेग्युलर ती गोळी घ्यायची आहे. त्यामुळे कमीत कमी होऊ घातलेल्या बाळाचा ब्रेन चांगला राहील, त्या महिलेची हेल्थ चांगली राहते. त्यामुळे आयर्न सप्लिमेंट दिले जातात, फॉलिक ऍसिड सप्लिमेंट दिले जातात. आहाराकडे आपण सांगतो की नॉर्मल आहारापेक्षा तिचा आहार जास्त असला पाहिजे, म्हणजे नेहमीपेक्षा हिने जास्त जेवलं पाहिजे. आणि अर्ली फेजेसमध्ये हे जे पहिले 2 महिने असतात, पहिले 2 ट्रायमेस्टर असतात, या पहिल्या 2 ट्रायमेस्टर्स मध्ये चांगल्या पद्धतीने ती जेवू शकते. पण जसं जसं थर्ड ट्रायमेस्टर इज व्हेरी क्रुशियल ट्रायमेस्टर, या वेळेला बाळाची जबरदस्त अशी वाढ झालेली असते, त्याचं बऱ्यापैकी वजन वाढलेलं असतं. त्यावेळेला हा जो पूर्ण अब्डोमेनचा पार्ट असतो हा पूर्ण कॉम्प्रेस झालेला असतो. त्यामुळे बॉवेल मुवमेंट जे असतात, पोट जे साफ व्हायचं असतं ते इतक्या वेळेला जावं लागते की वारंवार जावं लागतं. युरिन जे असतं ते फ्रिक्वेंट होत राहतं. थोडंसं पण युरिन जमा झालं की लगेच युरिनला जावं लागतं. त्याच्यानंतर जेवण जात नाही, म्हणजे पोट सतत भरल्यासारखं वाटतं, कारण पोटावर दाब येतो. त्यामुळे अशा वेळेला तितकं जेवू शकत नाही. पण पहिल्या ह्या 2 ट्रायमेस्टर्स मध्ये चांगल्या पद्धतीचा आहार गेला पाहिजे. जेवढ्या चांगल्या पद्धतीचा आहार राहील, कारण ह्या जो पिरियड आहे हा ऑर्गॅनोजेनेसिसचा पिरियड, याच्यामध्ये प्रॉपरली ऑर्गन्स डेव्हलप होतात, तयार होत असतात आणि त्याच्यासाठी खूप रॅपिड सेल डिव्हिजन होत असतं. त्या वेळेला जर तुमचा आहार चांगला नसेल, फूड चांगले नसतील, न्यूट्रिएंट्स नसतील, तर इथे डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात. तर हा झाला डेव्हलपमेंटचा पार्ट. हा जो सेकंड ट्रायमेस्टर, याच्यामध्ये सगळे तयार झालेले जे ऑर्गन्स असतात ते ग्रो होतात, डेव्हलपमेंट होतात. त्याच्यामध्ये पण आहाराची खूप चांगली आवश्यकता असते. इथे मेंटेनन्स सारखा आहार लागतो. तुम्हाला थोडं चांगल्या न्यूट्रिशियस आहारची गरज पडते. पण इथे जास्त खाता येत नाही, फिमेल्सला जास्त खाता येत नाही, कारण पोट सतत खूप पुढे आलेलं असतं, खूप बल्ज असा अब्डोमेन पार्ट असतो, उठता बसता. आणि जसं जसं वाढत जातात, प्रेग्नन्सीचे जसे दिवस वाढत जातात तसं अब्डोमेनची साईज जी असते, जो ग्रॅव्हिड युटेरस जो असतो त्याची साईज वाढलेली असते, बाळाची मुवमेंट सुरू झालेली असते 5th किंवा 6th मंथला. तर त्या 6th मंथ आणि ऑनवर्ड्सला त्यावेळेला ते एक जाणीव होत असते. तर हे सगळं जे असतं, त्यामुळे पहिले जे 2 ट्रायमेस्टर्स आहेत हे खूप लक्ष देण्याचे असतात. आय होप यू आर गेटिंग. आता आपण लिहून घेऊया. सर, येस. असं म्हणजे म्हणतात की जर प्रेग्नन्सी मध्ये आपण रॉ पपाया खाल्ला ना तर तो बेबी अबॉर्ट होऊ शकतो, तर असं होतं का? एकदा जर प्रेग्नन्सीमध्ये प्लग फॉर्मेशन वगैरे झालं तर जनरली अबॉर्शन होत नाही. किती प्रॉपरली त्याचं ॲडिअरिंग झालेलं आहे, किती प्रॉपरली इम्प्लांटेशन झालेलं आहे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी असतात. पण असं काही नाहीये बरं का, म्हणजे आय हॅव नॉट रीड एनिवेअर. पूर्वी पपईच्या बिया सांगायचे, आता तू पपई सांगते, असं निराळ्या मान्यता आहेत आपल्या समाजामध्ये. पण त्याचं अबॉर्शनची काही तसं संबंध नाही, कारण आता अबॉर्शनसाठी खूप चांगल्या चांगल्या मेथड्स आलेल्या आहेत. आणि काही असे मेडिसिन्स असतात की जे हॉर्मोनल डिस्टर्बन्स क्रिएट करून अबॉर्शन घडवून आणतात. आणि आता डॉक्टरांकडे बहुतेक लोक जातातच, आता गावठी उपाय काही कोणी करत नाही. बरं, आता हा पार्ट सगळ्यांना समजला की फर्स्ट
ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर आपल्या सोयीसाठी आपण केलेलं आहे. बाकी प्रेग्नन्सी कंटिन्यू असते, पण आपल्याला माहित पाहिजे की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये काय केलं पाहिजे, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये काय केलं पाहिजे, थर्ड ट्रायमिस्टर मध्ये काय केलं पाहिजे. ठीक आहे, आता लिहा पटपट पटपट सगळ्यांनी, फास्ट लिहा. 10 मिनिटात आपल्याला हे लिहून पाहिजे सगळं. याच्यामध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर असे हेडिंग द्या आणि त्याच्या समोर हेडिंग द्या ऑर्गॅनोजेनेसिस. फर्स्ट ट्रायमिस्टर लिहा आणि त्याच्या समोर लिहा ऑर्गॅनोजेनेसिस. फास्ट लिहा. ऑर्गॅनोजेनेसिस. ज्यांना स्पेलिंगचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे लिहिलेले बघा मी, ऑर्गॅनोजेनेसिस. माझा बोट आहे तिथं, ऑर्गॅनोजेनेसिस हा वर्ड इथे आहे. गायत्री सात भाई आज ये जा करते, का बरं करते काय माहिती. चला, पॉइंट नंबर 1 तुम्हाला मी शिकवलं असं पॉइंट लिहितो ना आपण, असं शिकवलंय तुम्हाला. 1 2 3. ओके, तर लिहा all the structures that develop which are present in adult in rudimentary form. आता मी तर रुडिमेंटरी लिहितोय. इन रुडिमेंटरी फॉर्म. रुडिमेंटरीचा अर्थ होतो अनडेव्हलप्ड. बोटासारखं स्ट्रक्चर दिसेल पण त्याला तुम्ही बोटासारखं दिसत राहतील पण ते प्रॉपर बोट नाही डेव्हलप झालेले असं. हा पंजा दिसत असेल तर प्रॉपर पंजासाठीची डेव्हलपमेंट लागते ती नसेल, पंजासारखं दिसेल तुम्हाला असं, त्याला म्हणतो आपण रुडिमेंटरी फॉर्म. नेक्स्ट, ब्रेन स्पायनल कॉर्ड. ब्रेन कॉमा स्पायनल कॉर्ड develops initially. Brain comma spinal cord develops initially. तीसरा, circulatory and excretory function starts. Circulatory, and excretory function starts. ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या हार्टबीट. हार्टबीट पण आपल्याला ऐकू येतात, स्टेथोस्कोपने सुद्धा ऐकू येऊ शकतात जर बारकाव्याने डॉक्टर ऐकत असेल तर. पुढचा पॉइंट, ब्लड इज फॉर्म. पुढचा पॉइंट आहे ब्लड इज फॉर्म्ड. पुढचा पॉइंट आहे आर्म्स, ARMS, आर्म्स कॉमा फीट, FEET, फीट कॉमा फिंगर्स कॉमा टोज, TOES, टोज म्हणजे पायाचे बोट, TOES, टोज are formed. Size of fetus is. Size of fetus is. Size of fetus is 7 centimeters. 7 सेंटीमीटरच्या आसपासचा असतो. खालच्या ओळीत लिहून घ्या. मदर मध्ये मदर लिहायचा आणि मदरच्या समोर डॉट लिहून मग पुढे लिहा प्रोजेस्टेरॉन लेवल इज हाय.
progesterone level is high. जिकडे तुम्ही आर्म्स, फिंगर्स वगैरे लिहिलेले आहेत त्याच्या समोर लिहून घ्या, fetus can open its mouth. Fetus can open its mouth and fist. F-I-S-T. F-I-S-T. fist म्हणजे मूठ. मूठ उघडझाप करू शकतो, एवढं लहान आहेत तरी सुद्धा, आणि तोंड पण उघडू शकतं. आता लिहा सेकंड ट्रायमेस्टर. पुढचं लिहा सेकंड ट्रायमेस्टर. पुढचं लिहा सेकंड ट्रायमेस्टर. सेकंड ट्रायमेस्टर मध्ये लिहा, त्याचा पिरियड लिहून घ्या. पहिल्याचं लिहिला का पिरियड? अप टू 12 वीक्स. ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या कुठतरी जर लिहिलं नसेल. फर्टिलायझेशन टू 12 वीक्स. आता इथे लिहा 13 to 26 वीक्स. इथे लिहिलंय बघा 13 to 26 वीक. 13 ते 26 आठवड्यांचा कालावधी, त्याला आपण म्हणतो सेकंड ट्रायमेस्टर. अतिशय महत्वाचा चेंज आहे. पहिलं लिहा कॉर्पस ल्युटियम रिग्रेसेस. कॉर्पस ल्युटियम रिग्रेसेस. कॉर्पस ल्युटियम अतिशय छोटा होऊन जातो. आता कॉर्पस ल्युटियम जे मुलं रेग्युलर लेक्चर करतात त्यांना माहिती आहे, कॉर्पस ल्युटियम रिग्रेस करतो. हार्मोन लेवल स्टॅबिलायझेस. स्टॅबिलाइज. हार्मोन लेवल स्टॅबिलाइज. HCG डिक्लाइन. आता HCG ची लेवल कमी व्हायला लागते. का बरं HCG ची लेवल कमी झालं? कोण सांगतं मला? कमॉन. HCG ची लेवल का कमी झाली? कोण सांगतं? फक्त याच्यासाठी होतं की नाही, गीतक सांगतोय. एक मिनिट गीतक काय सांगतोय? लेट सी काय म्हणतो बेटा, बोल. HCGचं वर्क कॉर्पस ल्युटियमला हे करण्यासाठी होतं की अल्बिकन्स मध्ये कन्वर्ट नाही व्हायला पाहिजे. मग फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये प्लॅसेंटा जर का फॉर्म झालाय, मग आता त्याचं काही काम नाही. एक्झॅक्टली. तू काय सांगत होती आता? तू सांग. तर तेच सांगत होते मी. कमॉन. आवाज ब्रेक झाला. सर मी तेच सांगत होते की ते फक्त स्टिम्युलेट करायसाठी होते की फर्टिलायझेशन झालंय. महत्वाची गोष्ट ही आहे की हे कॉर्पस ल्युटियमच्या मेंटेनन्स साठी तयार झालेलं होतं, एवढीच गोष्ट आहे. प्लासेंटा कम्प्लिटली, लिहा पुढचा पॉइंट, प्लासेंटा completely take over the function of किंवा प्रोडक्शन ऑफ, प्रोडक्शन लिहू जास्त चांगलं राहील. प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉनचं फंक्शन आता कोण करायला लागलं? प्लासेंटा. बेबीज मुवमेंट. बेबीज म्हणायचं का फिटस म्हणायचं? फिटल लिहू आपण, हा दोन्ही लिहू. फिटल मुवमेंट, ज्याला क्विकनिंग असा शब्द आहे, नीट लक्षात ठेवा. क्विकनिंग असा एक वर्ड आहे, नाही लक्षात ठेवला तरी चालेल. बेबीज or fetal movement can be
फेल्ट बाय मदर, आईला जाणवतात त्या, फेल्ट बाय मदर. EDD can be calculated, by ultrasonography, USG, ultrasonography. आणखी काय होतं, हेड हॅज hair, eyebrows, eyelashes, पिना. आपल्याला माहिती आहे पिना म्हणजे काय, कॅन बी सीन डिस्टिंक्टली. पिना म्हणजे काय, एक्सटर्नल बोला इयरचा पटकन. पार्ट आहे. पिना म्हणजे काय, येस, जो आपण म्हणतो ना कान पकडायचे ते कान. पिना क्लिअर तुम्हाला विजिबल होतं. आता इथे लेंथ किती होते, इथे लेंथ लिहून घ्या. लेंथ ऑफ fetus is half of the newborn, नवजात बाळक जे जन्माला आहे ना त्याच्या निम्मी, म्हणजे किती होते ही, अराउंड 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटरच्या आसपास बाळाची साईज होऊन जाते, 30 सेंटीमीटर. झालं लिहून सगळ्यांचं? येस सर. गुड. आता हेडिंग द्या, थर्ड ट्रायमेस्टर. पुढचं लिहा, थर्ड ट्रायमेस्टर. थर्ड ट्रायमेस्टर. थर्ड ट्रायमेस्टर मध्ये लिहून घ्या. इथून लिहायचं आहे 27th वीक टू पार्च्युरेशन. पहिला चेंज होतो साईज, लास्टची साईज दिलेली आहे, साईज ऑफ द फिटस 50 ते 60 सेंटीमीटर. आता स्पीशीज किंवा इंडियन, युरोपियन, चायनीज इथे वेगवेगळं असू शकतं. 50 ते 60 सेंटीमीटर, काहीच 70 पर्यंत पण जातं. तर साईज व्हेरिएबल असू शकते. वेट ऑफ द फिटस is 3 to 4 kg. Fetus can open its eyes can sense light also, light. खूप ब्राईट लाईट जो असतो तो हा सेन्स करू शकतो. पुढचा जो पॉइंट आहे आता, चेंजेस ऑर
काय म्हणूया, मदर्स abdominal organs get compressed. खूप दाबले जातात अवयव, ऑर्गन्स. त्यामुळे प्रॉब्लेम नंबर 1 फ्रिक्वेंट युरिनेशन होतं. फ्रिक्वेंट, वारंवार युरिनला जावं लागतं. फ्रिक्वेंट युरिनेशन. सेकंड, स्प्रेन, उसण भरल्यासारखी वाटत. स्प्रेन इन बॅक मसल्स. कमरेचे पाठीमागचे स्नायू खूप दुखतात, वेदना होतात. डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस होतात. कधी कधी पोट साफ होत नाही, किंवा पोट साफ झालं तरी वारंवार असं वॉशरूमला जावं लागेल असं सतत वाटत राहतं. कधी कधी डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स येतात. So these were some changes which occurred in the third trimester of pregnancy. आता हा जो पार्ट आहे हा आपण थर्ड ट्रायमेस्टरचा बघितला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पेन, वही शांत बाजूला ठेवून द्या. पुढचे 5-7 मिनिटं आपण काय काय होतं उद्या आपण त्याचे इव्हेंट्स लिहिणार आहोत. आज फक्त मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया देऊन टाकतो कशा पद्धतीने डिलिव्हरीची तयारी होते. आता सगळ्यांनी एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. आता इनिशिएशन कसं होतं, कसं आईला कळतं की आपल्याला आता डिलिव्हर व्हायचं आहे. हे सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. एक फंडा आहे, साध्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींची आयडिया येऊन जाईल. आता एक फुल डेव्हलप, जसा बेबी फुल डेव्हलप होतो त्याच्या डेव्हलपमेंटसाठी मदरच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होतात. जसं ह्या सगळ्यात हे जनरल चेंजेस आपण लिहिले, याच्यापेक्षा अनेक चेंजेस होतात. हॉर्मोनल लेवलला काही चेंजेस होतात. एक हॉर्मोन येतो HPL, ह्युमन प्रोलॅक्टिन हॉर्मोन. हा जो हॉर्मोन आहे, या HPL ची लेवल, त्याच्यानंतर थायरॉक्सिनची लेवल, किंवा असं म्हणूया TSA ची, प्रेग्नन्सी मध्ये जे येतं त्याचं वेगळं नाव आहे. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जी लेवल असते याची लेवल वाढते. त्याच्यानंतर एक प्रेग्नन्सीच्या लास्ट ट्रायमेस्टर मध्ये रिलॅक्सिन नावाचं एक हॉर्मोन सिक्रीट केलं जातं, रिलॅक्सिन. तर हे सगळे हॉर्मोन्स जे आहेत, आता HPLचं काम सायमल्टेनियस चाललेलं आहे. HPL काय करणार आहे की ब्रेस्ट जो टिश्यू आहे, जो आपण उद्या शिकणार आहोत, हा जो ब्रेस्टचा जो टिश्यू आहे बाळांनो, हा जो ब्रेस्टचा टिश्यू आहे, याच्यामध्ये खूप सारे असे अल्व्हिओलाय असतात. आणि हे जे अल्व्हिओलाय असतात यांना सिक्रिटरी बनवण्याचं काम, यांच्यामधल्या सेल्युलर डेव्हलपमेंट करून त्यांना सिक्रिटरी बनवण्याचं काम HPLचं इथे चाललेलं आहे. म्हणजे येऊ घातलेलं जे बाळ आहे, तर त्या बाळामध्ये इथून हे यांच्यामधनं सिक्रिशन्स प्रॉपरली सुरू झाले पाहिजे, म्हणून ह्युमन प्रोलॅक्टिन हॉर्मोन जे असतं ते सिक्रीट व्हायला लागतं. ते सिक्रीट होऊन त्याची लेवल मेंटेन असते. तुम्ही जर एका नॉर्मल फिमेलचं, एक म्हणजे नॉन प्रेग्नंट वुमन आणि एक प्रेग्नंट वुमन यांच्या दोघांमध्ये जर तुम्ही हॉर्मोनल लेवल चेक केली, तर तुम्हाला दिसेल की अनेक पटीने अनेक प्रकारचे हॉर्मोन्सची लेवल त्याच्यामध्ये वाढलेली असते. असं का होतं बेसिकली? कारण त्याला बाळामध्ये काही चेंजेस करायचे असतात. आपल्याला माहिती आहे की प्लासेंटा हे एक असं कनेक्शन आहे, म्हणजे आपण प्लासेंटा बद्दल पण बोलणार आहोत. आणि तुम्हाला जर
जमलं तर मी फोटो पण टाकवेल, इथे दाखवणार आहे तुम्हाला. तर ही जी प्लासेंटा असते, ही प्लासेंटा इज द अल्टिमेट कनेक्शन बिटवीन द मदर अँड दॅट डेव्हलपिंग बेबी किंवा फिटस. तर याच्यामधून काही हॉर्मोन्स पण आपल्या बाजूला येत असतात, मुलाच्या बाजूला येत असतात, बाळाच्या बाजूला येत असतात. त्यामुळे त्याची ग्रोथ प्रॉपर होते. त्यामुळे हॉर्मोनची लेवल एका नॉर्मल वुमन मध्ये आणि एका प्रेग्नंट वुमन मध्ये बराच मोठा फरक पडतो. हा झाला एक पार्ट. ज्या वेळेला हे फुल डेव्हलप होतं बेबी कम्प्लिटली, त्या वेळेला ते एक सिग्नल देतं आणि दॅट सिग्नल इनिशिएट फ्रॉम ACTH, फ्रॉम इट्स ACTH हॉर्मोन ते रिलीज करतं डेव्हलपिंग बेबी आणि ते डिफ्यूज होतं प्लासेंटामधून मदरच्या बॉडीमध्ये. म्हणजे हे सिग्नलिंग हॉर्मोन आहे, हे सिग्नल करतं. बाळ जे असतं मी पूर्ण डेव्हलप झालोय याचा सिग्नल मदरच्या बॉडीला देतो. मदरच्या बॉडीमध्ये हा सिग्नल गेला की मदरच्या बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन जे असतं, आपण पाहिलं होतं की पोस्टेरियर पिट्युटरी मध्ये ऑक्सिटोसिन रिलीज केलं. ते ऑक्सिटोसिन काय करतं, दोन गोष्टी घडवून आणतं. एक इजेक्शन ऑफ मिल्क त्याच्या नंतरचं काम आहे. पहिलं काम आहे की युटेरस जे आहे, आता समजा ही ग्रॅव्हिड फिमेल आहे, ही ग्रॅव्हिड फिमेल आहे, तर ह्या ग्रॅव्हिड फिमेल मध्ये बाळाचं जे डोकं असतं जनरली ते खालच्या बाजूला असतं, अशा त्या ठिकाणी. त्याला इमॅजिन करा की हे बाळ आहे. तर या ठिकाणी हे जे डोकं खालच्या बाजूला आलेलं असतं, तर इथून असे कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्स तयार होतात अशा, आणि ब्लड व्हेसलचा सप्लाय जो असतो इकडचा कमी केला जातो. त्यामुळे फिमेल्सला जबरदस्त असं पेन व्हायला लागतं आणि ते जे पेन होतं त्यामुळे इथून अशी एक कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह येते आणि ते खाली ढकलते. कशाला, बेबीला खालच्या बाजूला पुश करते. याच्या रिपीटेड मुवमेंट झाल्यामुळे काय होतं, जी प्लासेंटा असते त्या प्लासेंटाच्या आत काय अमनिओटिक फ्लुइड भरलेली सॅक आहे. तर ती जी असते ती रप्चर होते. ती रप्चर झाली की सुरुवातीला पूर्ण नाही रप्चर होत, थोडीशी रप्चर होते आणि थोडं फ्लुइड बाहेर यायला लागतं. त्यामुळे तो व्हजायनल पॅसेज, सर्वायकल पॅसेज हा सगळा लुब्रिकेट केला जातो, नरम केला जातो. आणि त्यावेळेला ते फिमेलला कळून जातं, जेव्हा स्पॉटिंग व्हायला लागतं किंवा ते जे फ्लुइड बाहेर यायला लागतं तिच्या व्हजायनल ओपनिंग मधून, जेव्हा ते फ्लुइड यायला लागतं तेव्हा आणि पेन व्हायला लागतं. ह्या दोन साईन्स असे असतात की ज्याच्यामुळे कळतं की आता मला पेन सुरू झालेले आहेत, आता मला हॉस्पिटलला गेलं पाहिजे किंवा मला माझ्या कुटुंबियांना सांगितलं पाहिजे. दॅट इज द टाइम व्हेन शी नोटिसेस की नाव आय एम गोइंग टू डिलिव्हर ए बेबी. तर त्यावेळेला तिच्या डोक्यात तिला ते कळत असतं. आणि मग पुढचे जे इव्हेंट्स होतात, जसं जसं कॉन्ट्रॅक्शन्स वाढतात, म्हणजे अंकुंचनाची किंवा वेव्ह ज्या वाढतात आणि बेबी खालच्या दिशेने पुश केलं जातं, तसं तसं जितके कॉन्ट्रॅक्शन्स वाढतील तेवढं जास्त पोस्टेरियर पिट्युटरी मधून ऑक्सिटोसिनचं सिक्रिशन वाढत. बाळाने तर फक्त सिग्नल दिला, पण आता मेन काम ऑक्सिटोसिनने सुरू केलं. जसं जसं कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्स येतात तसं बेबी जे असतं सर्व्हिसच्या दिशेने पुढे ढकललं जातं आणि डोक्याचा जो पार्ट असतो हा म्हणजे आपोआप अशा पद्धतीने, आता बाळ जर समजा साईडने असं आहे तर हे बरोबर असं टॉर्ट होतं, असं अशा पद्धतीने तिरकस होतं आणि डोळे जे असतात ते जमिनीकडच्या बाजूला, म्हणजे तोंड जे असतं ते खालच्या बाजूला आणि डोकं वरच्या बाजूला. तर इथे एवढे कॉन्ट्रॅक्शन्स येतात आणि इथले मसल्स एवढ्या मोठ्या प्रमाणात रिलॅक्स केले जातात, कारण हेड इज द लार्जेस्ट पोर्शन ऑफ द बॉडी. हेडचा डायमीटर सगळ्यात जास्त असतो, त्याच हिशोबाने हेड बनवलं गेलेलं आहे. तुम्ही हा जो पार्ट असतो या पार्टचा टोटल डायमीटर काढला लहान बाळाचा आणि हेडचा काढला, तर हेडचा डायमीटर आणि हा पूर्ण पोर्शन हा एका सारख्या डायमीटरचा. जर हेड बाहेर येऊ शकतं तर हा पोर्शन बाहेर येऊ शकतो. या हिशोबाने हा जी पेल्विक कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटी मधनं हे बाळ खाली पुश केलं जातं. मग सगळ्यात पहिले डायलेटेशन जे होतं, फर्स्ट डायलेटेशन जे होतं ते सर्व्हिक्स मध्ये होतं. सर्व्हिक्स डायलेट झालं की व्हजायनल पार्ट पण डायलेट होतो आणि मग इतक्या जोराने कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्ह येत असतात, इतक्या जोराने ते बेबी पुश केलं जातं की त्यावेळेला ज्या तिथे दाई वगैरे असतात, त्या बाकीच्या नर्सेस असतात, डॉक्टर्स असतात, ते काय करतात, त्या बेबीला
थोडस त्या मदरला थोडा हेल्प करतात आणि त्या बाळाला बाहेर ढकलण्यासाठी मदत करतात. आणि ते जे बाळ येतं ते हळूहळू त्याचं सगळ्यात पहिले पूर्ण अमनिओटिक फ्लुइड पहिल्यांदा जोरात बाहेर येतं आणि त्याबरोबर ते बाळ पुढे ढकललं जातं. जसं ढकललं जातं तसं व्हजायनल पार्ट मध्ये इतकं डायलेटेशन त्याचं झालेलं असतं की फटकन बाळ बाहेर येऊन जातं. ते जसं बाळ बाहेर येतं तसं अम्बिलिकल कॉर्ड जी त्याला जॉईंट असते, ती अम्बिलिकल कॉर्ड जी याच्याशी जोडली गेली होती, परवा आपण पाहिलं होतं प्लासेंटाची, ते त्याच्या सकट बाळ बाहेर येतं. आणि पुढचे म्हणजे याला म्हणतात बर्थ. दिस इज द कॉल्ड ॲज बर्थ ऑफ द दॅट फिटस. आणि नाव इट इज कॉल्ड ॲज न्यूबॉर्न. त्याला आपण न्यूबॉर्न म्हणतो. आणि त्याच्यानंतर साधारणतः 15 मिनिट ते 45 मिनिटं याच्यामध्ये आफ्टर बर्थ काही घटना घडतात. त्याच्यानंतर तो जो युटेरसचा जो पार्ट होता, कोरिओनिक विलायचा जो पार्ट होता, एंडोमेट्रियमचा जो पार्ट होता, तर आपण पाहिलं होतं प्लासेंटा 2 प्रकारची असते. एक जी असते ती बाळाकडची आणि एक जी असते मदरकडची. तर हा जो जी प्लासेंटा मदरकडची जी प्लासेंटा आपण म्हणतोय, दॅट इज ऍक्च्युअली द पार्ट ऑफ एंडोमेट्रियम. त्याला डेसिड्युआ असा वर्ड यूज केला जातो, आपण उद्या बघणार आहोत. तर तो डेसिड्युआचा पार्ट जो असतो तो सुटतो आणि बेबीज प्लासेंटा जी असते ती असं पूर्णच्या पूर्ण एक बॅग लाईक स्ट्रक्चर, डिस्क लाईक स्ट्रक्चर कम्प्लिटली आफ्टर बर्थ बाहेर येऊन जातं. आणि मग त्यावेळेस डॉक्टर काय करतात, त्यांच्यामध्ये नर्वचं कनेक्शन असल्यामुळे ती जी नाळ असते ती साधारणतः 2-3 इंच बाळाकडच्या बाजू सोडून तिला कट करतात. त्याच वेळेला त्या अम्बिलिकल कॉर्ड मधून कॉर्डचं ब्लड पण आजकाल काढून घेतात, जे प्रिझर्व करून ठेवतात. त्याच्यामध्ये स्टेम सेल्स असतात. ह्या ज्या स्टेम सेल्स असतात, ह्या स्टेम सेल्स तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये बुकमध्ये पेज नंबर बहुतेक 37 असावं, 37 पेज नंबरवर फोटो दिलेला आहे कॉर्ड 35 35 ला आहे का? नाही, 37 ला आहे. कोलकात्याची एक स्टेम सेल बँक आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनाइज. तर त्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवले जातात. बाळ 20-22 वर्षाचं होईपर्यंत, म्हणजे तुमच्यापेक्षा आणखी 1-2-3 वर्ष मोठे होईपर्यंत तिथे सांभाळून ठेवण्याचे आई वडील पैसे भरतात. 2 ते 3 लाख रुपये त्यावेळेला भरून घेतले जातात त्यांच्याकडनं. आणि ते त्या कॉर्डच्या स्टेम सेल्स ज्या असतात, ज्याच्यापासून पूर्ण बाळाची डेव्हलपमेंट होते, त्या स्टेम सेल्स सांभाळून ठेवल्या जातात. आणि समजा जर भविष्यात त्या बाळाला असा एखादा डिसीज झाला की जो फक्त स्टेम सेलने क्युअर केला जाऊ शकतो, उदाहरणार्थ त्याला ब्लड कॅन्सर झाला, उदाहरणार्थ त्याच्या बॉडीमध्ये काही ऑटो इम्युन डिसीजेस झाले की ज्याच्यामुळे त्याचा एखादा पार्ट निकामी झाला, तर या स्टेम सेलचा वापर करून त्याची ती कंडिशन ट्रीट करता येते. त्यासाठी आता ही तजवीज करून ठेवण्याची, त्याचं मॅनेजमेंट करण्याची, सांभाळून ठेवण्याची, प्रिझर्व करण्याची पद्धत डेव्हलप झालेली. तर अशा पद्धतीने हे सगळे इव्हेंट असतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे पुढची जी स्टेप आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॅक्टेशन. मग ते लॅक्टेशन दूध यायला लागतं, इमिजिएटली सेम डे येतं, जास्तीत जास्त 24 तासाच्या आत येतं. आणि ते जे सुरुवातीचं दूध असतं त्याला कोलोस्ट्रम म्हणतो. ते चिकट दूध असतं, येलोइश असतं. आणि ते पाजून तिथून मिल्क फिडिंग सुरू होतं. पहिले 6 महिने बाळाला मिल्क फिडिंगच द्यायचं असतं. पुढचा जो पार्ट आहे, त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तो पार्ट आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये RCH जो आहे, चाइल्ड हेल्थ, रिप्रोडक्शन अँड चाइल्ड हेल्थचा तो पार्ट आपण चॅप्टरच्या लास्टचा पार्ट येतो. तो एक सेपरेट टॉपिक म्हणून. मग त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार आहोत. कॉन्ट्रासेप्शन काय असतं, ट्युबेक्टॉमी काय असतं, व्हॅजेक्टॉमी काय असतात, त्याच्यानंतर निराळ्या प्रकारचे व्हेनेरल डिसीजेस, गुप्तरोग कशा पद्धतीने होतात, कोणकोणत्या ऑर्गॅनिझम्समुळे होतात, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, IVF तंत्रज्ञान काय आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा चॅप्टरच्या पुढच्या भागात. तर उद्या आपण काय करूया, उद्या आपण पार्च्युरिशन, प्लासेंटा आणि पार्च्युरिशन हा पार्ट आणि लॅक्टेशन पर्यंतचा पार्ट उद्या घेऊया. आपण थांबतो या ठिकाणी. थँक्यू. प्रिपेअर करा टेस्टसाठी शनिवारच्या.